रंजो एवढा शेत चला जय बाळू जय बाळू भक्तीचा भूतळणी भंडारा तुझीच हिले करार तुझीच हिले करार आमचे बजरंग बली पण आले, शांतीराव मामा कोलेकर. सगळ्या पालख्यांना त्यांना बजरंग बली म्हणून ओळखतात. पाऊस होता पण निश्चय केला भिजत आले. ह्याला सगळ्याला विचार बऱ्याच वेळा पाठीमाग बघितलं बरं का मी बोलून तुमच्यासाठी. तुमच्याही चरणावरती नतमस्तक आहे, दादांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. ते फोटो करतायत त्यांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. म्हणजे मामांचं आपण चरित्र बघूया. 1892 भूतलावरती माझ्या देवानं अवतार घेतला. माझ्या मामाच्या आईनं नवस नाही केला बरं का मामाईनं नवस दिवस असलं माझ्या मामाच्या आईनं काहीच केलं नाही. जगाच्या मालकाला यावं लागलं, तिची सेवा तेवढी श्रेष्ठ होती. 1655च्या कालावधीमध्ये हलसिद्धनाथ नावाच्या महान तपस्वी शिवशंकराचा अवतार आपाच्या वाडीला समाधिस्थ झाले. समाधिस्थ होत असताना या सुंदरा मातेच्या कुटुंबाला होते कुटुंबाला भंडाऱ्याचा मान दिला आणि तो भंडाऱ्याचा मान घेऊन अखंड चालू असलेली सेवा आज तागायत चालू आहे. ती सेवा सुंदरा मातेनं आज्याची बघितली, बापाची बघितली आणि भावाची बघितलेली सेवा आहे हलसिद्धनाथाची. आणि त्या सेवेच्या जोरावरती पांडुरंगाची सेवा घडली, हलसिद्धनाथाची सेवा घडली, देवाला यावं लागलं. हा इतिहास आहे. हा देव अवताराला आला धनगराच्या कुळामध्ये. पण एक लक्षात घ्या, माझा देव जरी धनगराच्या कुळामध्ये अवताराला आला असला तरी देव कोण्या जातीचा नाही, कोण्या धर्माचा नाही, कोण्या पंथाचा नाही. अरे देव त्याचा झाला ज्याने माझ्या मामाच्या मेंढ्याची सेवा केली, मामाची भक्ती केली, त्याच्यासाठी देव उभा राहिला. आदमापूर सारखं गाव आहे, 100% मराठा आहे. त्या गावामध्ये माझ्या देवानं येऊन समाधी घेतली. देवाने जात बघितलं नाही. मुसलमानासारख्या बापूसाहेब कलावंताला देवानं जवळ घेतलं, नूरमाला शिखरावरती पोचवलं, अहंकार झाला, पुन्हा मातेमध्ये आणून मिसळवलं. देवाने जात बघितली नाही, पात बघितली नाही, धर्म बघितला नाही. देवानं फक्त सेवा बघितली. तो देव या कलियुगामध्ये अवताराला आला. पण तो अवताराला येण्याच्या अगोदर ज्या ह्या आपल्या भूमीमध्ये गुरु शिष्याची परंपरा आहे, ती गुरु शिष्याची परंपरा अखंड चालू आहे. देव अवताराला येण्याच्या अगोदर मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी सेके 1751 5 डिसेंबर 1869 वार रविवार बरोबर 2 वाजता राधानगरी तालुक्यामध्ये, कोल्हापूर जिल्हा राधानगरी तालुका आणि सोलापूर गावामध्ये मुळे कुटुंबामध्ये दत्त महाराजांचा अवतार झाला. नाव ठेवलं बाळकृष्ण.
जयराम यांच्या कुटुंबामध्ये मुळे महाराजांचा अवतार झाला देवाचा. देवाला ही परीक्षा चुकली नाही. दत्त गुरूंनी अवतार घेतला कारण गुरु शिष्याची परंपरा आहे. जी गुरु शिष्याची परंपरा कुठून चालत आलेली आहे तर त्या शिवशंकरानं त्या नीर नदीच्या तीरावरती त्या सरोवराच्या तीरावरती जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान पार्वती ऐकत असताना झोपी गेली आणि विष्णूंनी मच्छाच्या रूपानं विष्णूंनी माशाच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि मत्स्य रूपानं ऐकलेलं तत्वज्ञान तो गुरु परंपरा तिथून चालू आहे. म्हणून म्हटलं जा आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. ती परंपरा चालू आहे आणि ती परंपरा टिकवायची ना. आणि म्हणून दत्तगुरूंनी अवतार घेतलेला आहे मुळे कुटुंबामध्ये. ती जात आहे शिंप्याची. कपडे शिवणारे शिंप्याच्या कुटुंबामध्ये अवतार घेतला. परंतु अवतार घेतल्यानंतर लहान वयामध्ये आई आणि वडील दोघेही वारलेले. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. मोठा भाऊ आहे आणि आई वडील वारल्यावरती ह्या मुळे महाराजांची जी काय सांभाळ आहे तो त्यांच्या मोठ्या भावाने केला. पण अवलिया स्वरूप आहे. कामात लक्ष नसायचं. दंग होऊन जायचे. वाचनामध्ये छंद आहे. बासरी वाजवण्याचा छंद आहे. नाना प्रकारचे छंद आहेत. निसर्गामध्ये रमून जायचं एवढा छंद चालू आहे. आणि भावाची गुरं राखण्याचं काम त्यांना दिलं. गुरं राखता राखता मुळे महाराजांचं गुरांकडे लक्ष नसायचं. भावाचं ओरडणं असायचं, कधी मारणं असायचं. एक वेळ गुरं शेजारच्या रानामध्ये गेली. मुळे महाराजांना भान राहिलं नाही आणि हे भावाला कळलं. भांडणं झाले आणि भावाने मुळे महाराजांना खूप मारलं. डोक्याला जखम झाले आणि त्याच अवस्थेमध्ये बाल्य अवस्थेमध्ये मुळे महाराज घरातून बाहेर पडले. बहिणीची मुलीचं लग्न झालं होतं त्या भाचीच्या घरी राहायला लागले. तिथं 6-7 वर्ष राहिल्यानंतर अचानक मुळे महाराज तिथून निघून गेले. ते जवळजवळ 25-30 वर्ष दिसलेच नाही. ते गेले. मग गेले कुठं तर उत्तरेमध्ये मुळे महाराज गेले. उत्तरेमध्ये मुळे महाराज गेले. मला सांगा तुम्ही मामांच्या तळावरती आल्यावरती कोणाची कुणी कुणी केलाय हात वर करा. सगळी पेटत का नाही. पण काहीच चांगलं हात वर करत नाही. मरू द्या काय त्याला आता पिलं म्हणा त्याला काय जातंय का. पण मामांच्या तळावरती आहे. मुळे महाराजांच्या इथं सुद्धा चहा भेटायला. ती चहाची परंपरा कशी नीट आहे का. मामा सुद्धा चहा पेत नव्हते. पण मुळे महाराज जेव्हा गुरु झाले गुरु केलं आणि त्यावेळेला 1930 पंचमोद्य त्यावेळेला गुरु केल्यानंतर मुळे महाराजांनी चहा पावडर दिली. त्या चहा पावडरचा ते चहा पेत होते मामा आणि ती चहा पावडर संपली. मामांनी चहा पिणं बंद केलं. ज्यावेळेस मुळे महाराजांची भ्रमंती सुरू झाली यामुळे महाराजांनी उत्तरेकडे प्रस्थान केले. सगळे तीर्थयात्रा मुळे महाराज करून आलेले आहेत. अखंड भ्रमंती चालू आहे. मुळे महाराजांना नेपाळी येत होती, बांगलादेशी बांगला भाषा येत होती, अनेक भाषा त्यांना अवगत होते. आणि मुळे महाराज नेपाळमध्ये गेले. त्यावेळेस पाकिस्तान नव्हता. ते पाकिस्तान त्यावेळेस नव्हता. अफगाणिस्तान ही सगळं एकच राष्ट्र होतं भारत खंड म्हणून. सगळीकडे भ्रमंती झाली. भ्रमंती करत करत मुळे महाराज आसाम मध्ये गेले. आसामचा परिसर मुळे महाराजांना आवडलेला आहे. डोंगर दर्या हिरवागार गर्द झाडी आहे आणि त्या आसामच्या परिसरामध्ये आजही तुम्हाला ऐकायला मिळत असेल तिथं चहाचे मळे आहेत. चहाचे मळे आहे म्हणजे काय तिथं झाडाला चहा लागत नाही. झाडाची पानं तोडून देतात. चहा पावडर म्हणतात चहाचे मळे म्हणतात. आणि त्या ठिकाणी एका मळ्यामध्ये मळा आहे आणि त्या मळ्यामध्ये 12 वर्षाचा मुलगा आहे त्या शेतकऱ्याचा त्या मालकाचा. त्याच्या अंगावरती पांढरे चट्टे उठायला लागले होते. तोंडामध्ये चट्टे उठायला लागले होते. अमाप संपत्ती पैसा आहे परंतु उपचार झाले नाहीत. आणि उपचार झाले नाहीत. मुलगा एकुलता एक मुलगा मरणाच्या दारामध्ये टेकलेला आहे. हात टेकले आणि योगायोगानं त्याच मळ्याच्या शेजारी डोंगर भाग होता. तिथं झाडाखाली मुळे महाराज बासरी वाजवत बसलेले. पोशाख पहिल्यापासून तसंच राहणीमान आलिशान मुळे महाराजांचं असायचं. मुळे महाराजांना ग्रंथ संपदा जपण्याचं खूप वेळ असायचं. मुळे महाराजांचे काही ग्रंथही लिखित आहेत, काय अभंग लिखित आहेत, काय पद लिखित आहेत. आणि मग तिथं बासरी वाजवत बसले होते.
ते रूप बघितलं आणि ह्या मालकाला वाटलं की कोणतरी तपस्वी कोणतरी योगी आहे आणि म्हणून दर्शन घेतलं आणि सहज चालल्याला पुन्हा माघारी फिरला आणि सांगूसं वाटलं की म्हणला महाराजजी मेरे बच्चा बीमार है. मुलाला पुढं केलं आणि सांगू लागला. तो हिंदीमध्ये बोलत होता. मुळे महाराज आसामी भाषेमध्ये त्याच्याशी बोलत होते. त्याला आश्चर्य वाटलं, हा माणूस आपल्या इथला तर नाही पण आसामी भाषा आपली कशी बोलतो. ती बोलू लागला, चमचून चमचून करू लागले मुळे महाराज. ठीक आहे. आणि सांगितलं त्या मल हाताला धरलं. गेले त्या मळ्यामध्ये 5 पानं त्या झाडाची तोडली. तिथं सांगितलं हे उकळव म्हणले. ती उकळायला लावली आणि मुळे महाराजांनी त्याला पाजायला सांगितलं म्हणले बस इथंच. जो भरकणलेला होता ज्याला काही समजत नव्हतो तो तरतरीत झाला. आणि मग मुळे महाराजांनी सांगितलं हे म्हणलेल्या काही दररोज ह्या तुझ्या मळ्यातली 5 पानं तोडायची आणि ह्याला दररोज 3 टायमाला चहा पाजायचा. असा 12 दिवस चहा पाज. तुझा पोरगा नीट नाही झाला तर मला भेटायला महाराष्ट्रामध्ये. पोरगा 12व्या दिवशी ठणठणीत झाला पण त्या म्हणजे पत्ता लिहून घेतला होता. त्या पत्ता लिहून घेतला होता आणि मग मुळे महाराजांना त्या पत्त्यावरती महिन्याला मनी ऑर्डर यायची आणि महिन्याला चहाचं गाठोड त्यांना यायचं. ते चहा त्यांनी प्यायचा, आपल्या भक्तांना द्यायचा. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये चहा पावडरचा चहा मिळत नसायचा. चहा पिणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण असायचं. त्या काळामध्ये त्यामुळे महाराजांनी आमच्या सारख्या सामान्य माणसाला तो सुद्धा श्रीमंतीचा ऐट दाखवली. ही गुरुची ताकद. जे प्राप्त कधी होणं अशक्य होतं ते प्राप्त करून दिलं. आणि आज जरी तुम्ही गारगुटीला गेलात ना तिथं मोठे मोठे बॉक्स पडलेले आहेत लाकडाचे मंदिराच्या समोरच आहेत. तिथल्या पुजाऱ्यांना किंवा जुन्या माणसाला विचारा की हे बॉक्स कशाचे आहेत तर ते बॉक्स आहेत. त्या बॉक्स मध्ये आसामवरून चहापत्ती यायची, चहा पावडर यायची मुळे महाराजांना. ते लाकडी बॉक्स अजून त्या गोष्टीची साक्षी देतात. हे मुळे महाराज आहेत. त्या मुळे महाराजांची भ्रमंती अखंडित चालू आहे. आणि अखंडित भ्रमंती चालू असताना इकडं मामांना आकाशवाणी झालेली की बाळू तुझ्या तपस्याला जर फळ यायचं असेल, तू मांडलेल्या यज्ञाला जर फळ यायचं असेल तर गुरु करून घे. मामा म्हणला मी कुठं गुरु शोधू, कुठं जाऊ गुरुला शोधायला. पण मामाच्या डोक्यामध्ये घुमा आता गुरु आपल्याला केला पाहिजे. आणि बकरी त्या आदमापूरच्या परिसरामध्ये फिरत असताना शेनगाव मध्ये दत्त मंदिरामध्ये मुळे महाराज बासरी वाजवत बसलेले आहे. त्या बासरीचा आवाज कानावरती पडला. पण हे सगळं जेव्हा आकाशवाणी झाली तेव्हा सांगितलं मी कुठला गुरु शोधू. पण मामाने संकल्प केला त्या दिवसापासून ही काय लोकांची कोडी सोडवायची असेल, लोकांना 1000 रुपयातून बाहेर काढतात 1 रुपया मामा घ्यायचा. आणि सांगितलं जो माझ्या पशीचा पैसा सांगेल त्याला मी गुरु करून घेईल. मरग्या नावाच्या गड्यापाशी पैसे ठेवायला होते. आणि मग त्या शेनगाव मध्ये गेल्यावरती आतून आवाज आला का रे बाळू म्हणला तू लय विलंब लावला. अरे कुठे रे माझे 120 रुपये दे की रे म्हणले सुकाळीच्या. आणि 120 रुपये दे म्हणल्यावरती मामा पळत गेले आणि मुळे महाराजांचं पाय धरले. मरग्या गाड्याला मोजून बघितले 120 रुपये होते. ते 120 रुपये त्या गुरुच्या चरणावरती दान केले आणि सांगितलं तुम्हीच माझे गुरु. त्या दिवशी 1930 सालाला पंचमी होती अश्विन महिन्यातली. त्यावेळेस मामांनी गुरु करून घेतलं मुळे महाराजांना. आणि गुरु शिष्याची जोडी या भूतलावरती भ्रमंती करायला लागली. 120 रुपये दिले. त्या 120 रुपयाचा प्रताप लय मोठा आहे. 120 रुपये गुरु शिष्याची जोडी त्या भूतलावरती फिरायला लागली. ही फिरत असताना मामाने अनेक चमत्कार केले. अनेक तुमची आमची संकट टाळून माझ्या देवानं नेली. एक प्रसंग घडला. मामाची बकरी साल 1958. मामाचा नेम असायचा पावसाळा सुरू झाला की मामाची बकरी कर्नाटकच्या भागामध्ये उभाट्यावरती जायची. तिकडं पाऊस कमी असायचा अशा भागामध्ये जमखंडीच्या डोंगरामध्ये मामाची बकरी असायची. कोल्हापूर राधानगरी निपाणीच्या परिसरामध्ये आदमापूरच्या परिसरामध्ये पाऊस असायचा आणि गाळाची रानं नदीचा भाग असल्यामुळं तिथं नख्याला त्रास व्हायचा. बकरी तिथं जगली जाऊ शकत नव्हती. म्हणून मामा कर्नाटकमध्ये गडिंगला सेंद्री ओढणार करत कर्नाटकच्या भागामध्ये उतरायचा. हे उतरल्यानंतर पावसाळा कमी झाला की मामाची बकरी लागले का बकरी त्या मागच्या पुन्हा महाराष्ट्राकडे
गडिंग्लजच्या भागामध्ये मधून खाली जमखंडीच्या कर्नाटकच्या डोंगरामध्ये गेली. पावसाळा कमी झाला आणि मामाची बकरी पुन्हा माघारी निघाली. ही बकरी माघारी निघत नसताना येता येता त्याच भागातून हमीदवाडा करत आली. मेतकं करत करत आदमापूरचा परिसर केला, शेनगाव केलं, सगळ्या भागातून फिरत फिरत करडूक गावामधून हळदीच्या गावामध्ये मामाची बकरी आली. साल 1958. बाळाराम राघू कुणकेकर नावाचा मामाचा निश्चिम भक्त होता. लग्न होण्याच्या अगोदरपासून भक्ती मामांची चालू आहे. लग्न झालं, परपंचा थाट सुरू झाला, भक्ती अखंड चालू आहे. लग्न होऊन 4 वर्ष लुटली होती तरी सुद्धा मूलबाळ नव्हतं. पण या 4 वर्षामध्ये कधीही मामापाशी गारानं सांगितलेलं नाही. योगायोगानं मामाच्या कृपा आशीर्वादानं कर्म सरलं गेलं आणि छानसा असा मुलगा झाला. घरामध्ये पाळणा हल्ला, समद्याला आनंद झाला. घरामध्ये आनंद. नातू आला, आजीला आनंद झाला, आज्याला आनंद झाला. ती आई झाली, आईला आनंद झाला. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. गेला नाही. 1 वर्षाचा मुलगा झाला, नाव आप्पासाहेब ठेवलं. आणि 1 वर्षाचा मुलगा झाला, मुलगा आजारी पडला. त्यावेळेला काही प्रगत असे दवाखाने नव्हते. मुलगा आजारी पडल्यावरती दवाखाने सुरू झाले. या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा. आता जाग्यावरच थांबा दादा सगळ्यांनी. या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यामध्ये जा, देव कर, देवऋषी कर. समज झालं पण मुलाला फरक पडत नव्हता. 1 महिनाभर, 1.5 महिना काय वाटलं नाही घरामध्ये महिना. पण जसं 2-3 महिने उलटलं गेलं, आईच्या हृदयाचा ठोका चुकला गेला. माझ्या लेकराला का बरं वाटत नाही, कळत नव्हतं. या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा, सांगल ते उपाय करायला सुरुवात केली. बापाच्या मायेनं पळत होता, आई आईच्या मायानं पळत होती, आजी आजोबाच्या मायानं पळत होता. पण यश नव्हतं. 6 महिने लुटली गेली. 1 वर्षाचं गुबगुबीत पोरग, हातापायाची काड झाले. सगळं डॉक्टर जरी गेला, डॉक्टरने सांगायचं नाही रे काय. आणि त्याच वेळेला साल 1958 जानेवारी महिना आणि मामाची बकरी त्या हळदीच्या गावामध्ये आली. त्या परिसरामध्ये बकरी आली की ह्या दोन्ही नवरा बायकोनं काय बाळारामानं त्याच्या बायकोनं काय करायचं, जे घरी चटणी भाकर असेल ते थापायचं, डोक्यावरती पेंट घ्यायचं आणि मामाच्या तळावरती जायचं. 4 घास मामा खायचा. मामाला काय आवडतो काय नाही समज ठावत. मामाला आंबड्याची भाजी, आंब असती ना, हरभऱ्याचा गोळा, बाजरीची भाकरी मामाला लय आवडायची. ठेसा, आंबोळ्या, दूध हे मामाला लय आवडायचं. ती घेऊन दर दिवशी तळावरती असायची. मामाने त्यांच्यातला घासभर खायचा. त्यांनाही आनंद वाटायचा. मेंढकेनं खायचं. आणि हे सगळं चालू असताना मुलगा जरी आजारी पडला, तळावरती जाणं चालू आहे पण गारानं नाही. घरी आल्यावरती सासूने सांगितलं, म्हणले तुझा देवऋषी लय मोठा आहे नव. अरे लय नाव ऐकले तुझ्या देवऋषाचं. मग त्या देवऋषासनी सांग केलं. नवरा बायकोने विचार केला, गारानं मामासनी सांगावं म्हणून. पुन्हा विचार केला, नको, अरे हे समज दिलंय ना, आपल्या देवानेच दिलंय या, पण त्याला कशाला कोड्यामध्ये टाकायचं, त्याच्यावर वज टाकायला नको. बायको किती समजदार असावी आहे का. ती आई म्हणती, या धनी आपल्या जन्माचं काहीतरी भोग असतील, काहीतरी प्रारब्ध असल म्हणून हे भोग आले. ती काय नको, आपण आपली सेवा करू, काय नको मामासनी सांगायला. पण एक करूया, देव आपल्या रानात येऊन बकरी बसवतो नव. आज या वर्षाला बी देवाची बकरी आपल्या रानात बसली पाहिजे. काय झालं हे काय रचना. त्या हळदी गावात बकरी असताना त्या नवरा बायकोनी मामाचं पाय धरलं आणि सांगितलं, देवा आता या वर्षाला बी आमच्या रानामध्ये या, आम्हाला बकऱ्याची सेवा करू द्या. पिन काढून परत मामानं सांगितलं, जा रे
पुणेकर घ्या पुणेकर या राणाची येतो की रे म्हणला तुझ्या रानामध्ये. आणि मामाची बकरी 2-4-8 दिवस गेलं. मामाची बकरी त्या पुणेकराच्या रानामध्ये आली. तळ पडला मामाचा तळ त्याच्या रानामध्ये पडला. जाऊ दे मला असं द्यायचं बसा. दररोज बकरी घेऊन जाणं, दररोज मामांच्या शेळ्या मेंढ्याची सेवा चालू आहे, दररोज भांडी धुईची, राबायचं त्या कुटुंबानं. पण अक्षरानं मामाला बोललेली नाही. अरे 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, अरे 8 दिवस लोटले गेले, पण घरानं नाही. ती लेकरू आता झोपून होतं बघा. काहीच म्हणजे संपल्यासारखं अवस्था त्या लेकराची आली की त्या आईनं त्या लेकराला उचलून घ्यावं, गालावनं हात फिरवावा, अश्रू गाळावं. आईची माया शेवट माया होती. 8 दिवस झाले. 8व्या दिवशी सकाळच्या बारी जगाच्या बापाला प्रश्न पडला. समधी माणसं आरती होऊन गेली, सगळी जेवण झाली होती, सगळी मेंढकं बकरी घेऊन गेली होती, माणसं पुढं बसली होती. मामा समदेशी गप्पा मारतोय, हिथं गुज करतोय. अचानक त्या 10:30चा सुमार असेल. मामा तडकन उठून उभा राहिला. खांद्यावरची घुंगडी सावरली, हातातली घुंगराची काठी हातामध्ये धरली, कमरावरती हात ठेवला माझ्या देवानं आणि सूर्यनारायणाकडे बघितलं, नारळी टाकली. हे सूर्यनारायणा, अरे तुला मला हे दिस दाखवायचं होतं वैर. अरे त्या माझ्या लेकीच्या हातच्या त्या भाकरी खाल्ल्या की, आणि आज तू उजाडाला चाललास वैर. देव बोलत होता, समजेशनी काय कळत नव्हतं. समजे लोक शांत होऊन ऐकत होती, इजा कडडत होत्या. आणि देवाच्या मुखातून शब्द निघत होता, ए सूर्यनारायणा, अरे आता या वेळेला मला समज बदलावं लागतं. या अरे मेथीच्या हातचा तुकडा खाल्ला आहे, मी त्याला कसं मोकळं सोडल. अरे ज्यांनी माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा केली नव, त्याला मी आजपर्यंत बी मोकळं सोडलेलं नाही, आणि कलियुगाच्या अंतापर्यंत बी मी मोकळं कधी बी सोडणार नाही. आणि हे सूर्यनारायणा, अरे त्या घरामध्ये माझ्या नावानं धर्म घडला नव, मग त्या धर्माला म्या नाही जागायचो तर कुणी जागायचं रे रांडच्या. आणि हातातली काठी धरली, धनकीची धरती मायवरती आपटली, आणि तो झपा पावलं चालू लागला. आवाज दिला, हे गड्या हो, चला रे जाऊया की रे आज रांडच्यानं. आणि समधी माणसं होत्या मागं निघाली. मामाच्या बरोबर तिथला एक गडी होता, त्यांनी सांगितलं, मामाने सांगितलं, हे रांडच्या भंडारा घे रे बराबर. आणि समधी गेली. 11चा सुमार झाला होता. ही लेकरू आईच्या मांडीवर होत. आई गालावरनं हात फिरवत होते, डोळ्यातनं धारा लागल्या होत्या. माझ्या लेकरू कधी नीट होणार, कसं नीट होणार हा प्रश्न पडला होता. आणि देव समज सौंगडी त्या बालाराम पुणेकराच्या दरवाजावर येऊन उभं राहिलं ना आवाज टाकला, हे पुणेकऱ्या, अरे मी आलोय ना. आवाज ब्रह्मांडामध्ये घुमला माई हो. आणि कोणीतरी पळत आला. देव बघितला समोर, तुला हात थरथर कापू लागलं, डोळे तोंडातनं शब्द बाहेर निघत नव्हता. सांगितलं, देवा थांबावं, देवा मी आलो आता. समजा घरात त्याला सांगितलं. त्या माईनं लेकरू खाली टाकलं, हातामध्ये कळशी आणली, समजे आली, देवाचं पाय धुतलं, देवाला घुंगडी बसायला टाकली, आणि देवाला ओवाळलं आणि आतमध्ये घेतलं. देव त्या घुंगडीवरती येऊन बसला. पायथान आहे पायामध्ये देवाच्या, 2 पायावरती माझा देव बसला. खांद्यावरती घुंगडी आहे, हातामध्ये घुंगराची काठी खण खण आवाज करू लागली. धरणी मायावरती काठी आपटली जाते, घुंगराचा आवाज चालू आहे. आणि देव बोलू लागला. समद्याने दर्शन घेतलं. समद्याला भंडारा माझ्या देवाने लावला. आणि ही बाई त्या लेकराची आई पटकन उठली, घरामध्ये गेली आणि आपल्या लेकराला उचललं आणि डोळ्यामध्ये पाणी घेऊन मामा समोर आली आणि त्या लेकराला मामा समोर टाकले. हात जोडलं वय आता आईनं देवाला हात जोडले.
सांगू लागली देवा की माझं लेकरू लय दिवसापासून आजारी आहे. देवानं त्या लेकरावरती नजर टाकली. तुझ्या आईकडे बघितलं देव सांगू लागला पोरे कशा पाय अश्रू गाळायला लागली आहे. अरे म्या हाय नव. शेजारी उभा असलेल्या पोराला सांगितलं हे रावले म्हणला भंडारा ह्या लेकराला. भंडारा लावला आणि देव बोलू लागला हे कुणकऱ्या अरे तुझ्या हातचं तुझ्या घरच्यांचं भाकरी ना खाल्ली. माझ्या शाळ्या मेंढ्याची तू सेवा केली. अरे माझी ही बकरी तुझ्या रानामध्ये फिरल्या ती आणि म्या हित असताना तुझ्या घरामध्ये असा अनर्थ होऊन दिन वैर म्या. अरे तुझं पोरग जरी गेला असतं ना तर म्या स्वर्गात जाऊन त्याला घेऊन आलो असतो. तू काय काळजी करायला लागला काय बेकाळजी करू नकोस हे पुरी. अरे या बाळू धनगराची तू सेवा केली नव ती सेवा कधी बी वाया जाणार नाही. अरे म्या तुझा पगार साठवून ठेवला आहे आणि तो पगार द्यायची आता आलेली आहे बघ. जा दिला रे तुला पगार तुझ्या पोराला काही बी होत नाही बघ. आणि मामाने भंडारा घेतला त्या पोराच्या अंगावरती समजाच्या डोळ्यामध्ये आंसू उभा राहिलं. समजाने लटागण घेतलं सांगितलं देवा. तेव्हा किती दयाळ होती माई बोलू लागली. आई बोलत होती एक लेकराची आई सांगू लागली देवा देवा म्या तुला काही बी सांगितलं नाही. म्या तुला कधी घरानं सांगितलं नाही. पर देवा तू एका आईचं मन जाणलंस रे माझ्या देवशा मन जाणलंस आणि तू इथपर्यंत माझ्यासाठी आला. त्या वेळेला या मामानं लाख मोलाचं सबूत त्या जगदुनियाला सांगितलं. देव बोलू लागला हे पोरी हे गोष्ट ध्यानामध्ये ठेव. मला समजा जगदुनियाचं समज कळतं या. अरे सांगच्या वेळेला समज जीवात्मा माझ्यापाशी समजे हजरी लावायला येते ती. मला काय बी लागत नाही पर तुमचा विश्वास लाख मोलाचा माझ्यासाठी असतो. या माझ्या मेंढी माऊलीच्या मध्येच मी आहे आणि धर्मामध्ये मी आहे. अरे माझ्या नावानं या कलियुगामध्ये जो जो धर्म करल नव त्याच्यासाठी म्या बाळू धनगर काठी घेऊन उभा राहील. या कलियुगामध्ये जो जो माझ्या मेंढी माऊलीची सेवा करल नव त्याच्यासाठी बाळू धनगर त्याच्या घराची राखण करायला काठीण घोंगड घेऊन उभा राहील. काय बी काळजी करू नको. देव उठला झपा झपा पाऊल टाकत गेला. ते लेकरू ठणठणीत झालं. साल 1958 माझ्या देवानं केलेला चमत्कार आहे. कसा आहे तुमचा आमचा सद्गुरू कसा आहे तुमचा आमचा देव. काळावरती सुद्धा ज्याची सत्ता चालते त्याचं नाव आदमापूरचा बाळू. सांगू सांगू अरे या कलियुगामध्ये आदमापूरला जाणं आणि आदमापुरामध्ये बसले त्या सिंहासनावरती देवाला पाहणं म्हणजे या कलियुगामध्ये स्वर्गामध्ये जाणं आणि स्वर्गातल्या देवाला भेटण्यासारखं. साक्षात आदमापुरामध्ये देव माझा समाधिस्थ झाला आणि सूक्ष्म रूपाने हजर राहिला. समाधी घेतली आदमापुरी समाधी घेतली आदमापुरी आदमापुरी समाधी घेतली आदमापुरी समाधी घेतली आदमापुरी समाधी घेतली आदमापुरी. तेव्हा आदमापुरामध्ये समाधीसाला सूक्ष्म रूपाने हजर राहिला आणि तोच देव तुम्हा मला भेटायला या मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन आलेला आहे.
सेवा करा. साक्षात लक्ष्मी तुमच्या दारामध्ये घेऊन देव आलेला आहे. त्या लक्ष्मीची सेवा करा. अरे इथं बसलेल्यापैकी मला सांगा गड्या, कुणाच्या पाठीमागं काळ नाही हो? प्रत्येकाच्या पाठीमागं काळ घेतोय आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काळ पाठीशी आहे. पण जर काळ नाही सवायचा असेल ना तर प्रत्येकाच्या शेताला घरादाराला ह्या मेंढी माऊलीचं पाऊल लागू द्या आणि ह्या मेंढी माऊलीच्या नाकाखाली हा काळ तुडवला जाईल. आणि जसा मामाचा भंडारा सोनेरी आहे तसं तुमचं जीवन सुद्धा सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. सुंदर अशी सेवा मेंढी माऊलीची करा. एवढी एक विनंती तुम्हा सर्वांना करतो. प्रत्येकाच्या शेताला पाऊल लागू द्या. सांगायला राहू द्या, मेंढी माऊली येऊन ह्या घरात त्या शेतातनं गेली. पुढल्या वर्षी येतील ही गोष्ट खरी आहे. पुढल्या वर्षी येतील ही गोष्ट खरी आहे. तुमची भक्ती मामाला इथपर्यंत घेऊन ही पण गोष्ट खरी आहे. पण तुम्ही आम्ही असो का नाही गोष्ट शंकेची आहे. पण आता देव आलाय ना, आता सेवा करून घ्यायची एवढी एक विनंती करतो. माझ्या माईंना सर्वांना विनंती आहे, येताना सकाळ संध्याकाळ मामांच्या तळावरती भाकरी घेऊन यायची. आज कुणी कुणी आणल्या? कुणीच नाही आणल्या. करा, हातवर करा, मोकळा हातवर करू नका. आणल्या त्यांनी करा. हे माई एवढ्यानेच भाकरी आणल्या. ऐका, चटणी भाकर कवाय ना ह्या तळावरती घेऊन येऊ द्या. त्या भाकरीच्या तुकड्यासाठी यमाला सुद्धा मामानं पेकटात लाद घातली, मुलगा वाचवला. लक्षात घ्या, तुम्ही आणलेला प्रसाद, तुम्ही आणलेली भाकरी साक्षात ह्या भगवंताला आणलेला नैवेद्य. लक्षात घ्या माझ्या माईंनो. अरे ह्या कुठल्या मेंढक्याच्या रूपाने मामा बसेल, कुठल्या मेंढक्याच्या रूपाने विठ्ठल बिरदेव बसेल, कुठल्या मेंढक्याच्या रूपाने पांडुरंग बसेल, कुठल्या मेंढक्याच्या रूपाने हलसिद्धनाथ बसेल आणि तुम्ही आणलेली भाकर त्याच्या मुखामध्ये जाईल. म्हणून दररोज येताना न विसरता, माहित नव्हतं ना आता इथून पुढं कमीत कमी 5 का होईना भाकरी त्याच्यावर नसलला कालवलं काय चटणीचा ठेसा आणा गड्या, पण आणा आणि मामाच्या चरणावरती अर्पण करा. इथं आपल्या हाताने येऊ नका. साक्षात भगवंतासाठी आलेला नैवेद्य विनंती करतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जीवनामध्ये 3 उपकार विसरू नका. आई बापाचे उपकार विसरू नका, संतांचे उपकार विसरू नका आणि देवाचे उपकार विसरू नका. अनन्य साधारणाचे उपकार आहेत ते उपकार कधी विसरू नका. अतिशय महत्वाचे 2 गोष्टी आहेत. जेवण करताना त्या शेतकऱ्याचा आभार मानायला विसरू नका. राब राब राबून काळ्या माईमधून सोनं पिकवणारा माझा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याचा आभार मानायला विसरू नका. शेतकऱ्याने संप केला तर काय होईल विचार करण्यासारखी आहे. पण माझ्या या शेतकऱ्यानं ह्या कारण हा राजा आहे हो, त्या राजा कधी संप करू शकत नाही आणि यांनी कधी संप केला नाही. पण जेवताना त्या शेतकऱ्याचा आभार मानायला विसरू नका. आणि झोप घेत असताना त्या माझ्या सैनिकांचा आभार मानायला विसरू नका. आणि ते सैनिक निधड्या छातीने उभा आहे तिथं सह्याद्री करून, पण तुम्ही आम्ही आज इथं बिनधास्त आहोत. त्या सैनिकांचा आभार मानायला विसरू नका. आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करे कुर्बानी. मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. मेरे वतन के लोगों, लक्षात घ्या, देश टिकला आणि धर्म टिकला ना तर तुम्ही आम्ही टिकू. पण नाही तर तुमचा आमचा हे अफगाणिस्तान पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. जाण आणि भान ठेवा, जगताना जाण आणि भान ठेवा. धर्माचा अभिमान बाळगा, सैनिकांचा भान विसरू नका. पुढे विनंती करतो.
आता एक महत्वाची विनंती आहे, जीवन जगताना ध्यान आणि भान ठेवा, प्रेमाच्या व्यसनापासून लांब राहा. विनंती तरुण तरुणींना, अरे हा बाप कधी निसर्गाशी हारला नाही, हा बाप कधी परिस्थितीशी हारला नाही, सदैव धुंद दिली ह्या बापानं आणि परिस्थितीवरती मात करून जगत राहिला, कुटुंब जगवत राहिला. पण निधड्या छातीनं परिस्थितीची मात करणारा, निसर्गाला छाती ठोकपणे सांगणारा की अरे मी तुला हरणार नाही, मी तुझ्या पुढे झुकणार नाही सांगणारा बाप त्या दिवशी हारला ज्या दिवशी मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, पोरानं पळून जाऊन लग्न केलं. त्या दिवशी सगळ्या परिस्थितीचा सामना करणारा बाप त्या दिवशी हरला, त्या दिवशी बाप जिवंतपणे मेला. त्या दिवशी काय साध्य झालं? त्या मुलींची खंडोळी झाली, सुटकेस मध्ये पॅक झाली, त्या मुलींवरती कोयत्यानं वार झालं, त्या मुलींना धर्म परिवर्तन करायला लावलं. अरे भर रस्त्यामध्ये पाण्यानं त्यांचा खून केला. काय काय हातामध्ये आलं आमच्या, काय मिळवलं आम्ही, त्याचा कधीतरी विचार केला पाहिजे. प्रेम करू नये असं माझं मत नाही, प्रेम करायचं ना अवश्य करा. अरे स्वतःवर करा, स्वतःच्या आई बापावरती करा, माझ्या मामावरती प्रेम करा. अरे प्रेम तुम्ही जरूर करा, असं ध्येय उराशी बाळगा, त्या ध्येयावरती प्रेम करा आणि ते ध्येय प्राप्त करा, ते ध्येय प्राप्त करा. आणि त्या ध्येय प्राप्त झाल्यानंतर अरे तुमच्या बापाची छाती फुटायला होईल, एवढं बाप एवढा आनंदी होईल. त्या आनंद असतो बापाच्या डोळ्यामधून बघा. खऱ्या अर्थानं प्रेम करा, व्यसन प्रेमाच्या नादी लागू नका, जाण आणि भान ठेवा, मुलींची गर्भामध्ये हत्या करू नका. आणि तुला सगळ्यांना विनंती आहे, अतिशय लाखमोलाची, जर तुम्हा आम्हाला येणारी पिढी वाचवायची असेल ना, आता पावसाळा सुरू झाला, या वर्षी पाऊसही जास्त आहे, लक्षात घ्या. प्रत्येकाने एक झाड लावा, एवढी गोष्ट करा, आणि झाड बांधावरती लावा. तरच तुम्ही आम्ही झाड लावलो, तरच तुम्ही आम्ही वाचू, येणारी पिढी वाचणार आहे. नाहीतर ऐका, अरे आजपर्यंत पाण्याचं टँकर तुम्ही आम्ही बघितलं, पण या कलियुगामध्ये ऑक्सिजनचं टँकर सुद्धा भरण्याची वेळ तुमच्या आमच्यावरती आली. आता तरी सुधरा आणि झाडं लावा. एक अतिशय महत्वाची सूचना, माझा देव कोणाच्या अंगात येत नाही, कोणाचं भविष्य सांगत फिरत नाही, आणि माझा देव गावोगाव कुणाला भीक मागत फिरत नाही. देवाची सेवा एकच आहे, सेवा त्याच्या नावाने अन्नदान आहे. आदमापूरची वारी आहे, ती चौथ्या ठिकाणी तुम्हाला देव भेटणार नाही. जर तुमच्या दारामध्ये एखादा येत असेल आणि सांगत असेल मी तुझं भलं करतो, तुझं चांगलं करतो, तू मला पैसे दे, अमुक करायचंय तमुक करायचंय, तुझ्या पायामध्ये दुखतं, तुझ्या कमरेमध्ये दुखतं, तुझं चांगलं कोणाला बघवत नाही, तुझं असं करतो तसं करतो. सरळ सांगा, आमचा मामाचा डायरेक्ट कनेक्शन आहे, मामाला वकिलाची मामामध्ये आहे, आम्ही मामा बघून घेऊ, बाकी काही नाही. एवढे गोष्ट पाळा, मामाच्या कारणावरती आपण करतो आणि सेवेला पूर्ण असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.